नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 15 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. मंडळी, आजचा भाग जो आहे ना तो तब्बल 31 मिनिटांचा आलेला आहे. त्यामुळे आजचा ठरलं तर भागचा खूप मोठा एपिसोड होणार आहे. तर आपण पाहतोय की सुरुवातीला अर्जुन आणि सायली हे दोघंजण सायली अर्जुनला रुमालाची घडी करून सांगत असते की हे बघा, अशी घडी केली ना की संसाराची घडीसुद्धा खूप छान अशी बसते. आणि आता अर्जुन तो रुमाल हातात घेतो आणि म्हणतो की अरे वा, आणि म्हणतो की वा, खूपच छान घातलीच ग तू, आणि आता मी करतो म्हणून आता अर्जुन पुन्हा प्रयत्न करत असतो. आता आपण पाहतोय की हे बघ, हे असं करत असतो. इतक्यातच सायलीला आता चैतन्याचा फोन येतो. आता चैतन्याचा फोन आल्यानंतर अर्जुन म्हणतो, हा काय सारखा तुला परत परत फोन करतोय ग, हा याने तुझं काम फारच सिरियसली घेतलं असं वाटतंय. आता चैतन्य सांगत असतो की हॅलो वहिनी, तू ऑफिसला किती वाजता येणार आहेस? आपल्याला एक गुप्त मग क्लायंट भेटायला येणार आहेत. सायली म्हणते, तुम्ही त्यांना वेळ दुपारची देता का? त्या अगोदर आपण त्या साईट मॅनेजरच्या घरी जाऊन या, मगच तिकडे जाऊया. चैतन्य म्हणतो, वहिनी तू खरंच अशा माणसाला भेटायला जाणार आहेस? तर सायली म्हणते, अर्थात इन्स्पेक्टर सावंतांनी जो पत्ता मिळाला आहे ना, तर त्यांना जो पत्ता मिळाला तो मला पाठवून ठेव. आता चैतन्य म्हणतो, बरं मी पाठवतो पत्ता, आणि मी ऑफिसला जातो. आपल्यापैकी कोणीतरी ऑफिसला असायला हवं. आणि वहिनी जरा सांभाळू ना, ज्या माणसाकडे ॲक्सिडेंटबद्दल माहिती आहे त्या माणसाकडे भेटायला जाताना थोडं सावध असायला हवं. आता सायली म्हणते, मला कळतंय चैतन्य भाऊजी, आणि तुमची काळजीसुद्धा कळते मला, पण तुम्ही बिनधास्त राहा, आपण ऑफिसमध्येच भेटूया. आता हो चालेल म्हणून चैतन्य फोन ठेवतो. आता अर्जुन म्हणतो, त्या साईट मॅनेजरच्या ॲड्रेसवरती तू का जातीस, आणि हे तू स्वतःहून ठरवून टाकलंस का? सायली म्हणते, अहो पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो कुठेही सापडत नाही आहे, तो घरीही त्याच्या सापडला नाही. मग आता मलाच त्याच्या घरी जाऊन ठाण मांडून बसावं लागेल ना त्याच्या घराबाहेर. कधी ना कधी तर तू येईलच ना तिथे. अर्जुन म्हणतो, काही गरज नाही आहे तू एकटीने तिथे जायची, सावंतांना त्यांचं काम करू दे. इतक्यातच प्रिया ऐकते आणि हे सगळं ऐकायला लागते. अर्जुन म्हणतो की एक वेळेस मी तुला अर्जुन सुभेदार बनण्याची परमिशन दिली, पण याचा अर्थ असा नाही की तुला तुझा जीव धोक्यात घालण्याची मी परमिशन देतोय बरं. आता सायली म्हणते की मी तुमची इतकी काळजी का करते हे तुम्हाला आता कळलं असेल ना? नाही, तुम्हाला माझी फक्त बडबड दिसते, पण जेव्हा तुम्ही असा धोका पत्करता त्यावेळेस माझं काय होत असेल हे तुम्हाला नाही कळणार. अर्जुन म्हणतो की बरं कळलं, मला कळलं, पण तू तिथे जाणार नाही आहेस म्हणजे नाही आहेस. सायली म्हणते, अहो पण मी फक्त त्या घरावरती पाळत ठेवणार आहे, त्यात कसला आलाय धोका? अर्जुन म्हणतो, तू ऐकणारच नाही आहे ना, जा मग, जिथे जायचं आहे तिथे जा तू. म्हणून अर्जुन रुसून बसतो आणि म्हणतो की मी काही सांगत नाही. आता आपण बघतो की इकडे सायली अर्जुन रुसलेला असतो, तिच्या हातातून रुमाल खेचून घेत असतो आणि म्हणत असतो की माझं काम आहे, माझी मी करतो म्हणून. आता या दोघांचा रुसवा फुगवा चालू असतो. प्रिया म्हणते की आज त्या माणसाचा, आज या सायलीचा पाठलाग करून काही करून त्या माणसाला गाठायलाच हवं, असं म्हणून प्रिया आता साईडला जाते ना, आणि आता नागराजला जेलमध्ये फोन करते. आता बघ नागराजला फोन केल्यानंतर आता प्रियाला तर बोलताच येत नाही आहे. नागराज फोन लावते, नागराजला फोन लावते प्रिया, आणि हॅलो हॅलो नागराज तिकडून म्हणत असतो, पण प्रियाला काही बोलताच येत नाही ना, आणि तिच्या लक्षातच नाही, आणि तिने नागराजला फोन लावला. आता फोन लावल्यानंतर इकडून बोलते आणि त्याला तिकडे काहीच ऐकायला येत नाही आहे. तो बराच वेळ हॅलो हॅलो म्हणतो, आणि शेवटी प्रिया वैतागून फोन ठेवून टाकते आणि म्हणते की सगळ्यात पहिल्यांदा ना आधी कशाचं काहीतरी करायला पाहिजे म्हणून. आता आपण पाहतोय पुढच्या सीनमध्ये साक्षी चाकू घेऊन चाकूशी खेळत असते आणि आठवत असते की प्रिया जी आहे ना, तर प्रिया म्हणालेली असते की साक्षी, सचिन हा माझ्या नंदेचा नवरा आहे, अस्मिताचा नवरा आहे, असं प्रियाने सांगितलेलं अस्मिताला प्रियानं सांगितलेलं साक्षीला आठवत असताना आता प्रिया म्हणत असते, माझ्यामध्ये एवढा व्हायलेन्स तर कधीच नव्हता. मी अण्णांना नेहमी म्हणायची की अण्णा, एखाद्याला मारून टाकणं हा उपाय असू शकत नाही हो, हा एकमेव उपाय नसतो अण्णा, असं मी अण्णांना म्हणत होते. आणि आता बघा, तो चाकू काही टेबलवर आपटायला लागते आणि पुढे म्हणते की पण मला आता कळतंय मला की कधी कधी गोष्टी हाताच्या बाहेर जाऊ शकतात, त्यामुळे कधी कधी हाच एकमेव मार्ग असू शकतो, असं ही साक्षी म्हणत असते. आणि खूप रागाला गेलेली असते ती अस्मितावरती. पुढे म्हणत असते की काही माणसांची ना जगण्याची लायकीच नसते, आणि पुढे म्हणते की सचिन फक्त माझा आहे, सचिनची बायको होण्याचा अधिकार फक्त माझा आहे, आणि सचिनची बायको मीच आहे, असं म्हणायला लागते. आणि पुढे बघा, तो चाकू अतिशय विचित्र आणि विक्षिप्त पद्धतीने टेबलवर आपटताना म्हणते की आजची रात्र शेवटची जगून घे अस्मिता, कारण उद्याची सकाळ तू बघू शकणार नाही आहे, असं म्हणून अस्मिता सचिन दीक्षित असं म्हणते, आणि म्हणते की शेवटचं जगून घे अस्मिता, असं म्हणून त्या ॲपलवरती जोरात चाकू मारत असते. आणि आता आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे अर्जुन सुभेदारांच्या घरामध्ये सगळ्यांना चहा, कॉफी डायनिंग टेबलला ते व्यवस्थित देत असतो. इतक्यातच सायली जिन्यावरून येते आणि आता अर्जुनकडे बघते, अर्जुन कसं काम करतोय ते, आणि हे सगळं बघून म्हणते की आज मी जरा नाही याने
यांची गंमतच करते. रोज हे माझ्या पुढे मागे करतात ना, तेव्हा माझे काय होत असेल ना तर ते यांना मी चांगलंच दाखवून देते. असं म्हणून सायली खाली येते, सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते. प्रतापराव गुड मॉर्निंग म्हणतात, अस्मिता गुड मॉर्निंग म्हणते. आता लगेचच बघा सायली किचनमध्ये जाते आणि नवरोबा करून त्याच्याजवळ जाऊन उभा राहते आणि म्हणते की आज काय ते लक्षात आहे की नाही. अर्जुन म्हणतो म्हणजे आहे ना लक्षात माझ्या. आता सगळेजण बघत असतात या दोघांकडेच. आता सायली लगेचच म्हणते की मग आज हाफ डे साजरा करायचा आहे ना. तर अर्जुन म्हणतो अरे वा म्हणजे लगेच करायचा, अरे वा ये. म्हणून हातातलं चाकू खाली ठेवतो आणि दोन्ही हात काय पसरवतो आणि म्हणतो की अगं ये ये म्हणून. आता सायली घरात सगळ्यांकडे बघत असते. अर्जुन लगेच म्हणतो काय चाललंय तुझं, कुठेही काय बोलतीस तू, असं म्हणायला लागतो आणि म्हणतो की सगळे बघतायत आपल्याकडे, बघ बघ. आता सायली म्हणते अहो ती आपलीच माणसं आहेत, ती काही वेगळी आहेत का. प्रतापराव म्हणतात हो, आणि कुठलाही दिवस साजरा करायला आमची काही हरकत नाही आहे असं प्रतापराव म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की डॅड अहो काय. आणि सायलीला म्हणतो ही काय जागा आहे का हग करायची किचनमध्ये, तू काही करतेस का. सायली म्हणते प्रेम करण्यासाठी जागा कशाला बघायला हवी आहे. आणि पुढे म्हणते की आणि आपलं एकमेकांवरती प्रेम आहे आणि मग आज एकमेकांवरती आपलं प्रेम आहे तर आज प्रेमाचा दिवस साजरा करायलाच हवा ना. म्हणून त्याला मिठी मारण्यासाठी त्याच्या मागेच पडते. अर्जुन पुढे पडायला लागतो आणि सायली मागे. आता अर्जुन लगेचच म्हणतो की डॅड डॅड पोहे पोहे गरमागरम पोहेत खावा खावा. आता लगेच सायली त्याच्या मागे येते. आता पुन्हा अस्मिताकडे जातो आणि म्हणतो अस्मिता हे बघ गरमागरम पोहेत खाऊन घे असा करायला लागतो. पुन्हा सायली त्याच्या मागे लागते, अहो एक मिठी करायला लागते. आता अर्जुन पुन्हा पळत जातो, मम्मा पोहे घे ना, मम्मा पोहे घे असं करायला लागतो. त्या म्हणतात बस 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 मला बस. आता सायली पुन्हा म्हणते हो 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 एक मिनिट. आता अर्जुन असंच तिला गोल गोल राऊंड फिरवत असतो. आता सायली म्हणते की अहो असं काय करताय हो आई, बघा हो हे कसे करताय ते. अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस तू, बायको सगळे बघतायत ना, तुला कळत नाही आहे का. आता असं म्हणल्यानंतर आणि म्हणतो की सगळे हसतायत सुद्धा, बघ बरं तू पण ना. म्हणून तो किचनमध्ये जातो. आता अर्जुन आज लाजायला लागतं. आता सायली म्हणते हो ऐका ना, नवरा बायकोंमध्ये प्रेम दाखवताना लाजायला कशाला हवं आहे, मला काही कळतच नाही आहे. अर्जुन म्हणतो की मला तू जर गप्प बसशील का. आता सायली म्हणते सगळ्यांच्या समोर माझ्या मागे बायको करून पळत असताना त्यावेळेस मला काय वाटत असेल हे कळतंय का तुम्हाला. अर्जुन म्हणतो हो माझी आई कळतंय मला असं म्हणतो. आता सगळेजण यांच्याकडेच बघत असतात आणि त्या अर्जुन म्हणतो की अगं सगळेजण हसतायत माझ्यावरती. सायली म्हणते हसू देत ना, मग तुम्ही कधीपासून इतरांच्या हसण्याकडे लक्ष द्यायला लागलात. आता अर्जुन इंग्लिशमध्ये बोलायला लागतं, सी आय गॉट इट. परत म्हणतो की तुझं बोलणं कळतंय मला, पण आता मला माझं काम करू देशील प्लीज. आता सायली म्हणते आता मी अर्जुन आहे का नाही, आणि मग आज मी सगळ्यांच्या समोर तुला मिठी मारल्याशी राहणारच नाही बघा. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की अर्जुन सुभेदार थोडा जास्तच बोल्ड झाला नाही आहे का असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की नाही म्हणजे आवडतंय मला हे सगळं, पण जरा जास्तच झालं आहे असं वाटत नाही आहे का. इतक्यात प्रिया येते ना आणि लागते टाळ्या वाजवायला आणि विमलला खानाखुणा करत असते. विमलला ते काहीच कळत नसतं. विमल करत असते आणि म्हणते तुम्हाला काही हवं आहे का, काय बोलताय ते मला कळत नाही आहे. आता प्रिया खुणवून सांगत असते की मला नाश्ता दे म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात काय गं काय झालं, तू बोलत का नाही आहेस म्हणून. आता प्रिया त्यांना सुद्धा इशारे करते पण कोणालाच काही कळत नाही. अर्जुन म्हणतो आय थिंक हिने नवऱ्यासाठी उपास ठेवला आहे, सो हिला काही खायचं नाही आहे असंच ना. आता लगेचच सायली प्रिया अंगठा दाखवते विमलला. तर विमल म्हणते अगो बाई अंगठ्याला काय लागलं आहे का, म्हणजे मुलं हवं आहे का तुम्हाला. या प्रियाचा नाच छानच फसका होतो. आता प्रतापराव म्हणतात अस्मिता हिच्या डॉक्टर नवऱ्याला सांगायला हवं की अगोदर हिच्यावरतीच उपचार कर म्हणून. अस्मिता म्हणते उपचार कशाला करायला हवं आहे, ही कालपासून काही बोलतच नाही आहे, बहुतेकीचं मौन उरत असेल, आपल्याला काय करायचं आहे. अर्जुन म्हणतो की तन्वी तू असं काही खाल्लंयस का जे खायला नको होतं ते, आणि तरीही तू खाल्लंस ते. आता प्रियाला लगे आठवतो ना, तिच्या लक्षात येतं, ती मनातच म्हणते अरे म्हणजे त्या अर्जुनने त्या चॉकलेट्समध्ये काहीतरी घातलं होतं का, माझा डाव माझ्यावरतीच उलटवला असं प्रिया म्हणायला लागते. म्हणजे मनातच बोलते. अर्जुन म्हणतो नाही म्हणजे जे तुझं नव्हतं आणि ते खायलासुद्धा नको होतं ते तू खाल्लंच काय गं, असं केल्याने असं होतं कधी कधी, त्यामुळे तू असं काही केलंयस का. आता प्रिया गप्पच बसते ना, म्हणते पटकन नाश्ता संपवला तर सायलीचा पाठलाग तर करता येईल, तिथे साईट मॅनेजरपर्यंत पोचायला नको. आणि आता इतक्यातच सायली म्हणते चला मी निघते, मला उशीर व्हायला नको. अर्जुन तिला पाठीमागून म्हणत असतो थांब.
नाश्ता केल्याशिवाय मी कुठंही जायचं नाही आहे, मी तुला जाऊ देणारच नाही म्हणून. आता अर्जुन इकडे विमलला सांगून लगेचच नाश्ता घेऊन येतो. इकडे प्रिया पळत पळत जाते ना किचनमध्ये नाश्ता करण्यासाठी. सायली म्हणते बघा मला उशीर होतोय, आता मला नाश्ता नको. तर अर्जुन म्हणतो तू मला कधी बिना खाता ऑफिसला जाऊ देतेस का? नाही ना, मग बस इथे आणि खाऊन घे पटापट, चल बस बस. आणि आतमध्ये प्रिया पण स्वतःचं प्लेट वाढून घेऊन खायला लागते ना. अर्जुन म्हणते बघ तुझं फेवरेट सँडविच केलंय मी. प्रिया आतमध्ये गप्पागप खायला लागते. आता अस्मिता मग त्याने म्हणते कुठल्या मुहूर्तावरती अश्विनच्या नशिबात हे पात्र आलंय ना काय माहिती, असं सगळेजण म्हणत असतात. अर्जुन म्हणतो जाऊ दे ना अस्मिता, येतो नाश्ता कर म्हणून. आणि सायलीला म्हणतो की मॅडम सँडविच कसं झालंय? तर सायली म्हणते खूपच छान झालंय म्हणून. आता अर्जुन स्वतःचेच कॉलर पकडून थँक्यू म्हणत असतो. आता आपण पाहतोय की सायली मुद्दाम त्याला इकडे येऊन इशारा करते. आता अर्जुन तिच्याजवळ आला की सायली त्याला म्हणते की आज सगळ्यांसमोर मला मिठीत घ्यायला तयार राहा नवरोबा. आता असं म्हणल्यानंतर तर अर्जुन पहिल्यांदा तर करूनच बघतो आणि आता लाजतो बरं का. प्रेक्षकांना आजचा भाग खरंच खूप मोठा आहे, जवळजवळ 31 ते 32 मिनिटांचा आहे आणि त्यासाठी खूप डायलॉग आहे. तर माझ्या या सगळ्या मेहनतीसाठी प्लीज माझ्या व्हिडिओला एकदा सबस्क्राईब करा, म्हणजे माझा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होऊ शकतो ना म्हणून. आता आपण पाहतोय की इकडे प्रिया जे आहे तर ते अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये आलेले असते आणि अर्जुन आणि अश्विन विचारत असतो की रात्री मिठाच्या पाण्याने गुळण्या वगैरे करत जा आणि मग तुला बरं वाटेल, असा तिच्यावरती उपचार करत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि आता हे औषध घे म्हणून. आता अश्विन तिला औषध देतो आणि याने तुला बरं वाटेल म्हणून. आता अस्मिता ही तन्वी जी आहे ना तर ती प्रिया औषध पिते. आता आपण पाहतो की हे सगळं मुक्याने चालू आहे, म्हणजे प्रियाला अजूनही काही जास्त बोलता येत नाही, आता थोडं बोलायला येतं. अश्विन म्हणतो की आता कसं वाटतंय प्रिया तुला? आता प्रिया लगेच थोडासा वेगळाच बदललेला आवाज काढून हो म्हणत असते. अश्विन म्हणतो मी पुढच्या 4 दिवसाची मेडिसिन तुझ्यासाठी घेऊन येतो. आता प्रिया म्हणायला लागते की नाही आता मला खरंच बरं वाटतंय, मला तर वाटलं होतं की माझा आवाज कायमचा गेला की काय म्हणून. अश्विन म्हणतो की हे बघ नको त्या गोष्टी करणं ना बंद कर. आणि पुढे म्हणतो की नाही तर तुझा आवाज ना काय खरंच कायमचा कधी निघून जाईल. आता प्रिया मनातच म्हणते की असा का बोलतोय हा, याला काय कळलं असेल. आणि म्हणते की म्हणजे काय रे अश्विन? तर अश्विन म्हणतो म्हणजे तुझं हे सततचं बाहेरचं खाणं आहे ना ते बंद कर प्रिया, तुझ्यामुळे मला सुद्धा बाहेरचं खावं लागतंय. आणि पुढे म्हणतो की अगं त्या खाण्याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे तुझ्या लक्षात येत आहे का? काय खाल्लं होतंस तू? आता प्रिया म्हणते की नाही मी काहीच खाल्लं नव्हतं खाल्लेलं. आणि पुढे म्हणते की अश्विन आता मी अजिबात चरबट खाणार नाही आणि पुढे म्हणते आणि अर्जुनने केलेलं तर नाहीच नाही म्हणून. अश्विन म्हणतो काय म्हणालीस? तर लगेच प्रिया म्हणते की नाही काय नाही, मी म्हणते की आता मी ना घरीच स्वयंपाक करत जाईन तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी, असं प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते की सध्या अर्जुन स्वयंपाक करतोय ना असं म्हणत होते मी. आता आणि पुढे म्हणते की बरं मी निघू का? आणि हो ते मला संध्याकाळी येताना ना औषध घेऊन ये असं म्हणून प्रिया येते म्हणून आता हॉस्पिटलमधून बाहेर पडते. आता बघा आता प्रिया बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट गाडीजवळ जाते आणि नागोबाला फोनच लावते ना जेलमध्ये, कारण आता तिचा आवाज परत आलाय ना, नागोबाला तर माहिती द्यायलाच हवी. आणि आपण पाहतो की आता ही त्या नागोबाला फोन तर लावते जेलमध्ये. नागोबासुद्धा लगेच सगळ्यांपासून लपवत फोन लगेच उचलतो काय आणि म्हणते काय चाललंय काय गं तुझं आणि म्हणतो की मगाशी पण कॉल केलास तर काही बोलली नाहीस. प्रिया म्हणते आता बोलते ना तर ते ऐका म्हणून. आणि पुढे म्हणते आणि सायली त्या साईट मॅनेजरच्या ज्या घरासमोर उभी येतो, एकदा का आला ना की त्यांची भेट होईल आणि मग तुम्ही काही जेलमधून बाहेर पडत नाही असं प्रिया म्हणते. नागराज म्हणतो प्रिया तुला काय तिथे बातमीदार म्हणून ठेवलंय का मी तिथे, असं आता नागराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि अर्जुन सायली त्या रमेशला भेटणार नाहीत असं काहीतरी कर ना. प्रिया म्हणते अहो तिथे जाणारच आहे मी, पण माझा घसा बसला होता ना म्हणून अश्विनच्या क्लिनिकला आले होते. आणि पुढे म्हणते आणि इथे यायच्या अगोदर त्यांचा पाठलागच करत होते, त्यामुळे त्या रमेशचं घर कुठं आहे ना ते मला माहिती, ते घर बघून ठेवले, आता फक्त तुम्हाला इन्फॉर्म करायला म्हणून फोन केला होता. आता नागराज म्हणत असतो की शब्बास कधी तू तुझं डोकं वापरतेस प्रिया, अगदीच नाही असं नाही, असं नागराज जेलमधून बोलत असतो. प्रिया म्हणते की मला तुमची शब्बासकी नको आहे. आणि पुढे म्हणते की तुम्ही पण तुमचं थोडं डोकं वापरलं असतात ना तर आज जेलमध्ये नसला असतात आणि ठेवा फोन असं म्हणून फोन ठेवून टाकते. इकडे नागराज सुद्धा अगदी सगळ्यांपासून लपवत फोन आहे तो त्याचा ठेवून टाकतो. आता आपण पाहतोय की ही सायली जी आहे ना तर ती एकटीच आलेली आहे त्या रमेशच्या घरी, म्हणजे साईट मॅनेजर रमेश आहे ना त्याच्या घरी, पण त्याच्या घराला तर कुलूप असतं आणि सायली त्याच्या घराच्या आजूबाजूला फिरत असते, कारण रमेश काही केलं त्याच्या घराजवळ येत नाही अशी काही तिला बातमी मिळालेली असते. आता सायली बराच वेळ तर त्याच्या घराच्या अवतीभोवती फिरते आणि म्हणते ह्या साईट मॅनेजर रमेशच्या घरातलं तर कुलूप आहे, म्हणजे घर बंद आहे, कदाचित बाहेर गेला असेल, वाट बघते जरा वेळ मी, असं सायली म्हणत असते. आणि तिला उन्हाचा खूप त्रास होत असतो. इतक्यातच अर्जुन तिच्यासमोर ती टोकरी जी
आणलेली असते ना त्याने गिफ्ट म्हणून ती ठेवतो. सायली लगेच खुश होऊन म्हणते की वाव तुम्ही. तर अर्जुन म्हणतो हो ना मॅडम, तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी तुम्हाला कपाटात जपून ठेवायला दिलंय का? तर लगेच सायली म्हणते सॉरी अहो ते सकाळी ना मी गडबडीतच विसरले आणि तुम्ही इथं काय करताय? तर अर्जुन म्हणतो जिथे ऊन तिथे सावली, जिथे सायली तिथे अर्जुन, असं काहीतरी म्हणायला लागतं. आता सायली हसते ना या सगळ्या त्याच्या वाक्यावर आणि म्हणते की नाही चांगलं आहे चांगलं आहे. आणि पुढे म्हणते की सायली बनण्याच्या निमित्ताने तुमची मराठी भाषा चांगली सुधारत चालली आहे. सायलीला आज घरामध्ये खूप काम आहे पण तुम्ही इथे काय करताय? तर अर्जुन म्हणतो काय ना की घरातले कामं करणाऱ्या व्यक्तीला खरेदीसुद्धा करावी लागते ना, असं अर्जुन म्हणायला लागतं. सायली म्हणते अरे वा हो का, मग भाजी घेऊन घरीसुद्धा जावं लागतं ना? अर्जुन म्हणतो मला सांगतो इथे काय करतेस आणि तू एकटी आलीस? आणि म्हणतो की तो कुठं आहे, चैतन्य कुठं आहे? तर आता लगेच सायली म्हणते कसं आहे ना की मी जरी काही वेळासाठी अर्जुन सुभेदार झाले असले तरी माझ्याकडे वकिलीची सनद नाही आहे ना, त्यातलं शिक्षण नाही आहे, त्यामुळे कोर्टातल्या तारखांना ॲडव्होकेट चैतन्य गडकरींनाच जावं लागतं. आता असं सायली म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की सो तोपर्यंत मी इथे थांबू शकतो, आय मीन सायली इथे थांबू शकते ना अर्जुनसोबत, अलाउड आहे ना? तर सायली म्हणते हो. मग आता अर्जुन म्हणतो चल आता हे सगळं यूज कर, चल पटपट तुला उन्हाचा त्रास होतो, असं म्हणल्यानंतर सायली आता पहिल्यांदा ते सनस्क्रीन घेते, चेहऱ्याला लावते. त्याच्यानंतर लगेच अर्जुन म्हणत असतो की चल चल आता गॉगलसुद्धा घाल. मग ती गॉगलसुद्धा घालते. अर्जुन नंतर तिला टोपी घालायला सांगतो आणि म्हणतो छत्री उघड ना. तर ती म्हणते नाही नाही आत्ता नको छत्री. आता सायली म्हणते बरं तुम्ही भाजी काय काय घेतली? आता अर्जुन सगळी भाजी दाखवतो ना. आणि आता सायली म्हणते फक्त दोडका, अहो घरामध्ये कोणालाही आवडत नाही दोडका. तर अर्जुन म्हणतो की नाही मी बनवल्यानंतर आवडेल, सगळ्यांना आवडेल. आणि म्हणतो तुला माहिती आहे का बायको आज मी इतका सॉलिड बार्गेनिंग केलं ना त्या भाजीवाल्यासोबत की बस. आता बार्गेनिंगला परत म्हणत हां घासाघीस घासाघीस केली. आता सायली हे सगळं ऐकत असते. हां आता अर्जुन म्हणाला किती 35 रुपये सांगत होती, मी अशी घासाघीस केली ना की 30 रुपयाला घेऊन आलो मी. आणि तुला माहिती आहे का असा स्मार्ट हँडसम चिकना कस्टमर बघून मला बघून ना त्या बहिणीकडे भत्ता फ्री दिला, तोही एवढा. सायली आता म्हणते की काय अरे देवा कर्म माझा, हो कडीपत्ता कोणालाही फ्रीमध्ये दिला जातो आणि हा एवढा दोडका आहे ना 20 रुपयाच्या वर त्याला द्यायला नको होते, तुम्ही फसवले त्या भाजीवाल्याने तुम्हाला, म्हणे देखना कस्टमर असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो की नाही नाही ती फसवणार नाही, ती बाई इम्पॉसिबल अगं. आणि पुढे म्हणतो इम्पॉसिबल नाही काय म्हणायचं इम्पॉसिबल मराठीत? हां अशक्य अशक्य, ती बाई चांगली बाई आहे, ती नाही मला फसवणार. सायली म्हणते असो आणखीन काही दिवस जर का तुम्ही सायली बनून राहिलात ना तर घराचं दिवाळं काढणार तुम्ही. तर आता अर्जुन म्हणतो हां दिवाळा आहेच बरोबर आहे, जर का मी सायली राहिलो ना तर घरी रोज दिवाळी होणार आहे. त्याला अर्थसुद्धा कळत नसतो. आता सायली हसायला लागते ना. आता अर्जुन म्हणतो काय झालं का हसतेस? सायली म्हणते काही नाही, बरं माझ्यासोबत करणार असाल तर हे सगळं वापरणं तुम्ही सुद्धा गरजेचं आहे. काय ना की उन्हाचे चटके तुम्हाला सुद्धा लागणं नको आहे ना. अर्जुन म्हणतो सो स्वीट, पण मी हे सगळं वापरलं नाही ग कधी. आणि म्हणतो की चल बरं छत्री घे म्हणून. आता सायलीला तो छत्री उघडायला लावतो. आता दोघेजण सुद्धा छत्रीच्या खाली उभे राहतात ना आणि हसत असतात चांगले. अर्जुन म्हणतो पाऊस असतं तर आणखी मजा आली असती ना, म्हणून दोघंजण स्माईल करत असतात आणि एकमेकांकडे बराच वेळ बघत असतात. आता बघा सायली अर्जुनकडे बघत बघत म्हणते की अहो असं जर का तुम्ही माझ्याकडे बघतच राहिलात ना तर तो रमेश येईल आणि त्याच्या घरामध्ये निघून जाईल आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही. अर्जुन पुन्हा असंच तिच्याकडे बघत म्हणतो की असं नाही होणार म्हणून. आणि दोघंजण एकमेकांमध्ये इतके गुंग झालेले असतात ना एकमेकांशी बोलणार की तिथे प्रिया येते आणि प्रिया ह्या दोघांना बघून म्हणते अरे यार इथे सुद्धा रोमॅन्स करतायत, करा इथे काय करायचं ते करा, फक्त त्या साईड मॅनेजर रमेशला भेटू नका म्हणजे झालं. आणि इतक्यातच तिच्या चेहऱ्यावरती खूप ऊन येतं आणि ती वैतागते आणि म्हणते अरे किती वेळ इथं अजून मला थांबावं लागणार आहे, ही तर एक पैशाची सावली नाही येते, मी उन्हात करपायला लागले असं प्रिया म्हणत असते. आणि म्हणते की सगळं त्या नाग्यामुळं होतंय म्हणून नाग्या करत तिथून निघून जाते. आणि आता आपण पाहतोय की नागरा इकडं जेलमधून प्रियाला फोन करतो ना. प्रिया फोन उचलते आणि म्हणते अहो तुम्हाला फोन दिला म्हणून किती वेळा फोन करताय, जरा जपून वापरा ना, कुणी बघितलं म्हणजे. नागराज म्हणतो कुणी बघत नाही, इथल्या हवालदारचे राऊंडचे टायमिंग आहेत ना ते मला पाड झालेत, बरं मला सांगतो रमेश अर्जुन सायलीला भेटला का? तर प्रिया म्हणते अहो तो इथे फिरकला सुद्धा नाही आहे तर तो कसा भेटेल? आणि म्हणते की तो इथे राहतोय की पत्ता त्याने बदलला हेही माहीत नाही आहे. नागराज म्हणतो अगं त्याने पत्ता बदलला असेल तर चांगलंच आहे ना आपल्यासाठी, आणि तो रमेश अर्जुन सायलीला सापडणारच नाही. प्रिया म्हणते मी तर उन्हात करपले त्याचं काय, त्या दोघांना काय जातंय, ते तिथे सावलीत बसून आपलं रोमांस करतायत. आता नागराज म्हणतो शेवटी प्रिया आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात का प्रिया, भोग आता ती, असं मुद्दाम म्हणतो. आणि म्हणतो की प्रिया जरा पाप कमी कर म्हणजे असं काही होणार नाही आता प्रिया रागाने फोनच कट करून टाकते ना. नागराजच्या तिला खूपच राग येतो आणि एकटीच बडबड करायला लागते आणि म्हणते की नाग्या तुला तर. आणि आपण पाहतो की इतक्यातच इकडे ही
साक्षी जी आहे ना ती अतिशय पिसाळलेली असते. तर ती आता प्रियाला फोन लावते ना. आता प्रिया तिथं बसलेली असते निवांत, तर उचलते फोन आपला या साक्षीचा आणि हॅलो म्हणते की लगेच साक्षी म्हणते माझं एक काम कर प्रिया. प्रिया म्हणते हो हो करतेच ना, मी तर वाटच बघत होते कधी साक्षी मला कॉल करणार आणि मी तिच्यासाठी काम करणार. तर साक्षी म्हणते तुझं सार्कॅलिझम तुझ्यासाठी ठेव, आज रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवायचा, कळलं का? आणि काळोखर घरामध्ये. आणि पुढे म्हणते की घरामध्ये कोणी येतंय हे कोणालाही कळता कामा नये. प्रिया पुढे म्हणते आणि घरामध्ये कोण येते हे कोणालाही कळता कामा नये असं साक्षी म्हणते. आता प्रिया म्हणते कोण येणार आहे? तर साक्षी म्हणते ते तुला उद्या कळेल आणि हो उद्या तुझ्या कानावरती आनंदाची बातमी पडेल. प्रिया म्हणते अगं पण तुम्ही इतक्यातच साक्षी फोनच कट करून टाकते ना. इकडे प्रिया साक्षी म्हणते तर साक्षी फोन कट करून टाकते. आता प्रिया इकडे बघते अर्जुन सायली अजून तिथेच उभे असतात. आता प्रिया एकदम वैतागते आणि म्हणते आता हिला माझ्या घराचा दरवाजा कशाला उघडा हवा आहे? हे दोघंही बापले काही डोक्यावर पडलेत का? तो बाप तिथे जेलमध्ये बसला आणि ही मुलगी इथे विचित्र वागते असं प्रिया म्हणते. आणि तिला उन्हाचा त्रास होत असतो आणि म्हणते त्या नाग्याला फोन दिला तर तो खिळ नसल्यासारखं सतत मलाच फोन करतोय. कसं काय या सगळ्यांची प्रकरणं निस्तरताना माझं आयुष्य असंच जाणार बहुतेक असं प्रिया म्हणत असते. आणि आता अर्जुन सायलीकडे एकदा बघते आणि अक्षरशः तिथून निघून जाते ना. कारण प्रिया तिथं थांबतच नाही, बिचारी वैतागून गेलेली असते. आता आपण पाहतो की पुढचा सीन. प्रेक्षकांनो आजचा भाग खरंच खूप मोठा आहे. आणि हो तुम्हाला माहिती आहे का 18 तारखेला ना या सिरियलचा महासंगम होणार आहे, म्हणजे जानकीसोबत सायलीचा. आणि तो जो मास्कमॅन कोण आहे ना तर ते सुद्धा कळणार आहे. तर माझ्या या सगळ्या विनंतीसाठी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करत जा. आता आपण पाहतोय की हा अर्जुन जो आहे ना तर तो तिथे उभारलेला असताना तो म्हणतोय की मला नाही वाटत आहे की ते कोणी येईल म्हणून, इनफॅक्ट इथे कोणी राहत असेल का नाही असंही वाटतंय. सायली म्हणते पण सावंतांना तर हाच पत्ता मिळाला असेल. अर्जुन म्हणतो मी परत बोलतो सावंतांशी, चल आपण इथून निघूया. सायली म्हणते तुम्ही निघा पुढे, माझं एक काम आहे तर मी करून येते. अर्जुन म्हणतो अगं आपण आता एकत्र जाऊयात ना, असं काय करतेस तू, आता कुठलं काम आहे तुझं? तर सायली म्हणते की अहो ते सरप्राईज आहे म्हणून. अर्जुनला लगेचच लक्षात येतं. अर्जुन म्हणते की हां सरप्राईज, राईट गिफ्ट आहे की नाही, तर असं म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की क्या बात आहे, एकदम अर्जुन सुभेदार झाली आहेस तू. तर सायली म्हणते हो नाही याला म्हणतात वान नाही पण गुण लागला. अर्जुन म्हणतो की ओके आणि म्हणतो की ठीक आहे मग मी पण लवकर जातो, बाहेरची कामं संपवतो आणि मग मी येतो. उद्यासाठी भिजवलेले वाण घ्यायचेत मला, अंगाचा साबण, कपड्याचा साबण घ्यायचा आहे, तूर डाळ घ्यायची आहे आणि हो इडलीचा रवा सुद्धा घ्यायचा आहे मला. कसं आहे ना की 4 तास इडलीचा रवा भिजवला ना अगोदर की छान फुलतो आणि इडली कशी अशी सॉफ्ट आणि फुललेली बनते. सायली म्हणते अरे वा खूपच कळायला लागले हां तुम्हाला. अर्जुन म्हणतो यालाच म्हणतात वाण नाही पण गुण लागला, पण दोघेही हसायला लागतात. सायली म्हणते कसं आहे ना की घर सांभाळणं म्हणजे की घरातल्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आल्याच ना, पण तुम्ही त्याचा ताण घेऊ नका, हे सगळं विमलताई आणि आई बघून घेते. अर्जुन म्हणतो की त्यांना कशाला त्रास द्यायचा, म्हणजे सायलीसारखी ॲक्टिंग करून म्हणतो. म्हणतो की आपली काम आपणच करायला हवी, आता आईने इतके वर्ष स्वयंपाक केलाच की. आणि पुढे म्हणतो की आता त्यांनी आता आराम करायला हवं, म्हणजे आपल्या माणसांसाठी काही करण्याचा आनंद वेगळाच असतो, तो मला नाही गमवायचा बाबा, असं मुद्दाम सायलीच्या ट्यूनमध्ये बोलतो. आता सायली हसायला लागते अर्जुनकडे बघून. सायली म्हणते माझीच वाक्य मलाच ऐकवत आहे ना. तर अर्जुन म्हणतो आता मी सायली आहे ना, आता यांचं बोलणं बराच लांबडं दाखवले बाबा. आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे येतो मग मी आता काळजी घे, ऊन आहे, छत्री घ्यायचं आणि गॉगल पण लावा, ऊन आहे असं म्हणून आता अर्जुन तिथून निघून जातो. आता आपण पाहतोय पुढचा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण असं पाहतोय की घरी आलेल्या असतात अश्विन आणि प्रिया. अश्विन म्हणत असतो प्रिया घसा कसा आहे तुझा, आराम आहे ना, दुपारच्या गोळ्या घेतल्यास ना, असं हे सगळं अश्विन विचारत असतो. आणि प्रियाला सांगत असतो पुढचे 3-4 दिवस गोळ्या घे आणि मग तुला बरं वाटेल. आणि अश्विन म्हणतो की मला असं वाटतं की तुझ्या खाण्यातच काहीतरी आले असेल म्हणून तुझ्या घशाला असं झालं असेल. इतक्यातच अर्जुन पाठीमागून म्हणतो आणि दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये नाक जरा कमी खपवस, म्हणजे असं होणार नाही. आता प्रिया त्याच्याकडे रागारागाने बघते. तर आता अश्विन म्हणतो की तन्वी आता काही बोलू नकोस, हे बघ घशाकडे लक्ष दे आणि आता हो विश्रांती घे. आता इतक्यातच आपण पाहतो की अर्जुन किचनमध्ये काम करत असतो. इतक्यातच गाडीचा हॉर्न वाजतो. लगेचच म्हणतो अरे वा बायको आली म्हणून पटकन तो काय करतो की गॅसवरती कॉफी बनवतो. आणि तो जो अर्जुनचा कप आहे ना त्याच्यामधून सायली कॉफी पित असते आणि सायलीच्या कपमधून अर्जुन कॉफी पित असतो. आता हे या दोघांचं फिक्स ठरलेलं आहे. आता अर्जुन पटकन अर्जुनच्या कपामध्ये सायलीसाठी कॉफी घालतो आणि आता कॉफी गरम असते ना तर म्हणून कॉफी तिथेच ठेवतो आणि पळत दरवाजाकडे जातो, कारण आता सायली आली म्हणून. आता हे सगळं अश्विन आणि प्रिया बघायला लागतात ना हे असं काय करतोय म्हणून. आता अर्जुन पळत जातो आणि दरवाजा उघडतो की बायको आली म्हणून खूप आनंदाने दरवाजा उघडतो, पण दरवाजाच्या बाहेर कुणीच नसतं. अरेच्या त्याचा जरासा हिरमोडच होतो.
दरवाजा उघडला तर कोणीच नसतं. मग आता अर्जुन निराश होऊन अगदी तोंड वगैरे पाडून पाठीमागे येतो. आणि आता इथे म्युझिकसुद्धा थोडं ला करून असलं काही दाखवलेलं आहे. आता अर्जुन पाठीमागे घरात यायला लागतो. इतक्यातच पाठीमागून नवरोबा अशी हाक मारलेली ऐकायला येते. अर्जुन पाठीमागून वळून बघतो आणि इतका खुश होतो ना. इतक्यातच तिथे आता कल्पनाताई, अस्मिता आणि प्रतापराव सुद्धा येतात. तर सायली मस्त असा पिंक कलरचा मोठाच्या मोठा टेडी बनून येते. अर्जुन लगेच तिला बायको असं म्हणत असतो. आणि आता अश्विन प्रिया सुद्धा उभा राहतात ना. आता सायली इतकं सुंदर डान्स करून दाखवते ना त्या टेडीच्या ड्रेसमध्ये. आजचा भाग तुम्ही टीव्हीवरती बघा. खरंच हा सीन आहे ना त्यांनी खूप छान घेतलेला आहे. आणि खूप सुंदर असं टेडी बनवून सायली नाचून दाखवते. आणि अर्जुनला आणि घरातल्या सगळ्यांना हे खूप आवडतं. सायलीने जो घातलेला आहे ना तो टेडी पिंक कलरचा, तो डान्स करत असताना खूप सुंदर दिसत असतो. आता घरातले सगळेजण बघतात, अगदी खुश होऊन त्यांच्याकडे बघत असतात. आता सायली घरामध्ये येते आणि तो जो चेहरा असतो ना तिचा एवढा मोठा, तर तो पहिल्यांदा तर काढते. अर्जुनला लगेच सुरुवातीला तर मिठी मारते तो काढायच्या अगोदर. आणि आता अर्जुनला खूप अशी मिठी मारते. आणि तिनं जे बोललेले असते ना की सगळ्यांच्या समोर आज मिठी मारणारच म्हणून, आणि हे तिने करूनच दाखवलेलं असतं. आता अर्जुन म्हणतो, अगं सगळे बघतायत ना, हे काय करतेस? तर सायली आता तो मुखवटा काढते आणि म्हणते, तुम्ही सुद्धा सगळ्यांच्या समोर असं मलाच पेचा टाकताना नेहमी, आता कसं वाटतंय? आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता मला बेस्ट वाटतंय. आणि तिला म्हणतो की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बायको. आणि पुन्हा असे दोन्ही हात पसरवतो आणि तिला ये म्हणतो. आता सायली सुद्धा सगळ्यांच्या समोर तिला मिठी मारते आणि म्हणते की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे नवरोबा. आता अश्विन आणि प्रिया हे सगळं बघत असतात ना. बिचारा अश्विनचा तर चेहराच पडतो. खरं तर अश्विनी सुद्धा खरंच खूप प्रेम असतं त्याचं तन्वीवरती, पण तिला त्याची किंमतच नसते. सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. अश्विन प्रिया एकमेकांकडे बघत असतात. आता कल्पना तिथे येतात ना. आणि या दोघांची सुद्धा म्हणजे असं हातानेच म्हणजे बोटं वगैरे असे मोडतात की खूप त्यांचं कौतुक करतात आणि प्रेम करतात त्यांच्यावरती. आता सायली अर्जुन म्हणतात की ये इथं बस ना सोफ्यावरती म्हणून. आता सायली सोफ्यावरती बसते. अस्मिता म्हणत असते, अरे हा टेडीचा जो चेहरा आहे ना तो किती मस्त आहे असं म्हणत असते. आता अर्जुन पळत जातो आणि बघा सायलीसाठी आज अर्जुनने चक्क केक केलेला आहे म्हणून. आता सगळेजण हे बघतच राहतात. बापरे. आता अर्जुन ढॅन म्हणून लगेचच किचनमध्ये जाऊन सायलीसाठी बनवलेला केक घेऊन येतो. खरंच खूप सुंदर आज टेडी डे असतो म्हणून टेडीचा अर्जुनने केक बनवलेला असतो. आता केक आणून हॉलमध्ये ठेवतो आणि लगेच म्हणतो की हॅपी टेडी डे बायको. आणि म्हणतो की हा केक मी स्पेशली तुझ्यासाठी बनवला आहे म्हणून. सायलीला बाई फारच कौतुक वाटत असतं अर्जुनचं. आता अश्विन आणि प्रिया तर हे बघतच राहतात. अस्मिता म्हणते, अर्जुन अरे वा, काल चॉकलेट आज केक, अरे वा लकी बाबा तू, असं म्हणत असतो. आणि पुढे आता प्रतापराव म्हणतात, आणि कमाल आहे बाबा या दोघांची म्हणून. म्हणजे बघ ना, एवढे दोघेही बिझी आहेत तरीसुद्धा या आठवड्यातला प्रत्येक दिवस त्यांनी साजरा केला आहे असं प्रतापराव म्हणत असतात. आणि सगळ्या जणांना हे पटत पण असतं. बिचारा अश्विनचा चेहरा खूप पडलेला असतो. प्रतापराव म्हणतात, कॉलेज तरुणांना सुद्धा लाजवतील हे, असं प्रतापराव म्हणतात. आणि आता कल्पनाताई म्हणतात, अगदी खरं बोलताय तुम्ही, एकदम खरं बोलताय. आणि म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुम्हाला हे सगळं सुचतं तरी कसं काय, आणि मुख्य म्हणजे तुम्ही हे सगळं जमवून कसं आणता, असं कल्पनाताई म्हणतात. सायली म्हणते की एकमेकांवरती प्रेम असलं नाही की सगळं काही जमून येतं, असं अर्जुनकडे बघून सायली म्हणत असते. प्रिया नेहमीप्रमाणे घाण तोंड करते आणि बिचारा अश्विन प्रियाकडे बघत असतो. अर्जुन आता वा असं म्हणत असतो तिला. आता सायली हँड ग्लोव्ज वगैरे काढते आणि आता हे दोघं जण केक कट करतात. अर्जुन आणि सायली दोघं जण सुद्धा केक कट करतात. सगळेजण ये करून टाळ्या वाजवत असतात आणि असं छान असं म्युझिक दाखवलेलं आहे. केक सुद्धा अर्जुनने खरंच खूप सुंदर दाखवला आहे बनवलेला. इकडे अश्विन प्रिया एकमेकांकडे बघत असतात. आता अर्जुन सायली केक कट करतात, एकमेकांना पीसेस भरवतात. पहिल्यांदा तर सायलीला केक भरवतात. तेव्हा सायली म्हणते, अरे वा खरंच खूप छान आहे ओके, खूप सुंदर बनवलात म्हणून. आता सायली अर्जुनला सुद्धा केक घालते. आता अर्जुन आणि सायली मिळून आता पहिल्यांदा तर कल्पनाताईंना केक भरवतात, त्यानंतर अस्मिताला आणि प्रतापरावांना. आता यांचं सेलिब्रेशन चालू आहे. अश्विन आणि प्रिया तिथंच आहेत बघा पण अजिबात हे सामील होत नाही. आता हे सगळ्यांना केक भरवला जातो. सगळं आनंदी आणि हॅपी वातावरण असतं. बिचाऱ्या अश्विनलाच एकट्याला काय ते वाईट वाटत असतं. आता खूपच छान असा हा सीन दाखवलेला आहे. इतक्यातच आपण पाहतोय की आता अर्जुनने सगळ्याला केक वगैरे भरवल्यानंतर छान असं आनंदी वातावरण आहे. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय ही साक्षी जी आहे ना तर ती आता रात्र झालेली असते आणि हातामध्ये चाकू घेऊन हॉलमध्ये येऊन उभी असते. आणि हे जे आहेत ना ते फ्लॉप प्लॅन जे आहेत ना तर ती करत असते एकटीच चाकू घेऊन. आणि आपण बघतोय की आता ती आवरावरी करायला लागते, कारण तिला जायचं आहे ना अस्मितावरती अटॅक करायला म्हणून. तर इतक्यातच आपण पाहतोय तिथे येतो सचिन.
म्हणतो हे काय सॅम तू कुठे बाहेर चाललीस का म्हणून. आता लगेच साक्षी म्हणते की हो अरे आय एम व्हेरी सॉरी, मी तुला सांगितलंच नाही ना, माझी एक फ्रेंड आली आहे US वरून, सो आम्ही सगळ्या फ्रेंड्स आज तिच्याकडेच पार्टीला भेटतोय म्हणून सो तिथेच जाते. मग सचिन म्हणतो पण मग आपल्या डिनरचं काय मग. आता साक्षी बघा रागाला जाते आणि म्हणते मागव ना तू तुझ्यासाठी काहीतरी, कारण ही चाललेली असते खून करण्याच्या प्लॅनने. सचिन म्हणतो ओके बरं किती वाजेपर्यंत येणार आहेस. तर साक्षी म्हणते माहीत नाही, पाठ होईल कदाचित, काम जसं होईल तसं. असं आता सचिन म्हणतो काम, तर साक्षी मग लगेच शब्द फिरवते आणि म्हणते नाही पार्टीला किती वेळ लागेल ना माहीत नाही, कारण खूप दिवसांनी आम्ही भेटतोय ना म्हणून माहीत नाही. सचिन म्हणतो बरं काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचं. तर साक्षी चिडून म्हणते आकांक्षा, तू नाही ओळखत तिला आणि किती प्रश्न विचारतोयस तू. सचिन म्हणतो अगं तू इतक्या लेट बाहेर पडतेस म्हणून मी काळजीपोटी विचारलं तुला. आता असं म्हणल्यानंतर म्हणतो की बरं ठीक आहे मी सोडायला येऊ का तुला. तर साक्षी म्हणते लहान आहे मी, उगीच तिच्यावर चिडते आणि म्हणते का मी एकटीने कधी प्रवास केला नाही आणि प्रत्येक ठिकाणी मी तुला बरोबर घेऊनच जायचं आहे का. सचिन म्हणतो की रिलॅक्स सॅम, एवढं चिडायला काय झालं तुला एकटं जायचं आहे तर तू जा, पण अगं बी सेफ आणि लवकर परत ये, मला एवढंच म्हणायचं होतं ग, असं सचिन म्हणतो. आता साक्षीला तिची चूक लक्षात येते. लगेचच म्हणते की सॉरी म्हणून. आणि पुढे म्हणते की अरे सचिन खरंच सॉरी. आणि पुढे म्हणते की ॲक्च्युली मी जरा जाण्याच्या गडबडीत होती, त्यात तुम्हाला इतके प्रश्न विचारत होतास ना म्हणून मी इरिटेट झाले, असं म्हणून मुद्दामून त्याच्याजवळ काय जाते. आता सचिन म्हणतो ठीक आहे ओके पोचलीस की मला मेसेज कर. आता साक्षी येस म्हणते. आणि आता बघूया आपण ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांना मी दिलेला रिव्ह्यू जर आवडत असेल ना तर प्लीज माझ्या या सगळ्या मेहनतीसाठी एक सबस्क्राईब करा आणि हो प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण आता पाहतोय की पुढच्या भागामध्ये ठरल्याप्रमाणे प्रियाने तर घराचे दरवाजे उघडून ठेवलेले असतात. आता ही साक्षी काळे कपडे वगैरे घालून जाते ना घरामध्ये, आणि अर्जुन सायली उद्या प्रॉमिस डे आहे लक्षात आहे ना, असं किचनमध्ये वरून बोलत असतात. सायली म्हणत असते अर्जुन सुभेदारांचे सगळं लक्षात असतं. आता साक्षी पहिल्यांदा तर अस्मिताच्या रूममध्ये जाऊन तिची आणि म्हणजे अस्मिताची आणि सचिनची फोटो फ्रेम बघते. तिचा राग आणखीनच वाढतो ना, आणि तिथं ठेवलेल्या उशीवरून ते अस्मिताचं तोंड दबायला लागते. अस्मिता देते ना तिला ढकलून आणि जोरात वाचवा कुठं अस्मिता जोरात ओरडायला लागते. इकडे सायली म्हणते की अरे अस्मिता ताई म्हणून. आता अर्जुन आणि सायली पळत आता तिच्या रूममध्ये जाणार असतात. आता बघूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय होतं ते. तर आजचा भाग खरंच खूप मोठा होता. प्रेक्षकांनो माझ्या विनंतीसाठी प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.